जे प्रश्न हम्म, आपण घेतले होते ते देखील कमी केले. आणि हम्म, मग निवडक जे प्रश्न आले त्याच्या हम्म, 2 याद्या आहेत. हम्म, त्यातल्या काही प्रश्न म्हणजे मी सिक्वेन्स काढलाय. तर हम्म. सिक्वेन्स मध्ये मी असं सांगेन की आपण या सिक्वेन्सने चाललोय, त्यातल्या या गोष्टी आपण सांगितलेल्या आहेत आणि त्याच्या पुढच्या गोष्टी आपण घेणार आहोत. येस. तो सगळ्यात पहिलं आपण काय करू, मी सिक्वेन्स सांगतो, ज्या गोष्टी आपण नाही घेतल्या त्या आपण घेऊया आणि मग आपल्याला वेळ मिळाला तर परत पहिल्या गोष्टींवर रिव्हिजनला येऊया. कसं वाटतंय? नाही, बरोबर आहे ना. परफेक्ट ना? राईट सिक्वेन्स. सो येस, सगळ्यात राईट पहिला सिक्वेन्स. 7/12 म्हणजे काय आपण कव्हर केलं. तो नसल्यास कसा काढायचा हे आपण कव्हर केलं. 7/12 काढण्यास खर्च किती येतो हे आपण कव्हर केलं. 7/12 मध्ये कोणत्या नोंदी असतात हे आपण सांगितलं. 7/12 वाचायचा कसा हे आपण सांगितलं. 7/12 नाव कसं चढवायचं आणि कुठे ते चढवलं जातं हे आपण सांगितलं. महत्वाच्या जसं पीक, पाणी अथवा व्यवहार नोंदी कुठे घालून अथवा काढून मिळतात हे देखील आपण सांगितलं. किती दिवसांनी 7/12 काढला पाहिजे आपण सांगितलं. 3 महिने, दर 3 महिन्यांनी काढला पाहिजे, ते तर तो व्हॅलिड पकडला जातो. जमिनीचे प्रकार किती असतात हे देखील आपण सांगितलं. जमीन क्लिअर टायटल आहे का, कसं ओळखायचं हे याच्यावर देखील आपण बोललो. 7/12 वरून नकाशा कसा मिळवायचा हे देखील तुम्ही मागच्या भाग 2 मध्ये तुम्ही हे सांगितलं. जागा कशी शोधायची हा प्रश्न कदाचित मला वाटते थोडासा ट्रिकी आहे, आपण त्याला परत एंडला घेऊ. हद्दी कशा मिळवायच्या हा त्याच्या बरोबरच आहे. 7/12 नाव कसं चढवायचं आणि काढायचं हा प्रश्न परत रिपीट झाला. पीक पाण्याची नोंद कशी काढायची आणि करणे जरुरी आहे का हा प्रश्न आपण घेतला. दुसऱ्याचं नाव चुकून आलं अथवा लावलं गेलं असल्यास कसे काढायचे हे देखील आपण घेतलं. फेरफार म्हणजे काय हे आपण समजावून सांगितलं. फेरफार किती जुने येतात काढता येतात, फेरफार किती जुने काढता येतात हे देखील आपण सांगितलं. ते कुठे काढून मिळतात हे देखील आपण सांगितलं. नकाशा कुठे मिळतो हे पण आपण सांगितलं. जमिनीचे वाटपाचे प्रकार किती, यास कोणी तयार नसल्यास उपाय काय हे देखील आपण समजावून सांगितलं. शेतकरी दाखला कसा काढतात, कुठे मिळतो याबद्दल देखील आपण बोललो. कुळात गेलेली जमीन परत मिळवता येते का हा प्रश्न आता येतोय. तर माझ्या मते मला वाटतं सर इथून आपल्याला सुरुवात करायची आहे की जमिनीचे वाटपाचे प्रकार झाले, त्यास कोणी तयार नसल्यास उपाय काय हे आपण सांगितलं. त्याचा पुढचा प्रश्न आहे शेतकरी दाखला कसा काढतात आणि कुठे मिळतो. याच्याबद्दल जर 2 थोडक्यात सांगा. तुम्ही सांगितलंय तरी पण आपण इथून स्टार्ट करू आपण. शेतकरी असल्याचा दाखला हा तहसीलदारला देण्याचा अधिकार आहे. आपल्याकडे ज्यांची नावं ऑलरेडी 7/12ला आहेत, कुठल्याही महाराष्ट्रातला, देशातला कुठलाही 7/12 ज्याच्यावरती त्यांची नाव आहे, त्या माणसाला शेतकरी असल्याचा दाखला वेगळा काढण्याची गरज नसते. त्याचा अर्थ असा असतो की तो माणूस शेतकरी आहे ज्याचं ऑलरेडी नाव आहे. आपल्याकडे अडचण अशी होती की नाव वडिलांचं असतं आणि मुलाला शेतकऱ्याचा दाखला पाहिजे असतो किंवा नातेवाईकाला पाहिजे असतो. अशा परिस्थितीमध्ये हे सगळे आपण शेतकरी असल्याचे पुरावे जोडून आपण जर तहसीलदारांकडे अर्ज केला तर आपल्याला शेतकरी असल्याचा दाखला मिळतो. कलेक्टरही देतात. इन शॉर्ट मला जर शेतकरी दाखला काढायचा आहे तर माझे वडील, नाही तर माझे आजोबा, नाही तर माझे पणजोबा, काय जर यातलं कुठलंही मला प्रूव्ह करता आलं येस. की ते त्यांच्या नावे 7/12 होता आणि ते शेतकरी होते, आणि है ना? त्यांचा मी म्हणजे त्यांच्या मुलगा आहे कसा आहे ते दाखवायचं, म्हणजे येस येस नातू आहे, त्यांचा मी मुलगा आहे. नातू, मुलगा मी आहे. बर्थ सर्टिफिकेट वगैरे जोडायच्या आणि येस एक येस. लिंक आपण हे केली, पुराव्याची लिंक, की ती अडचणीचं काही येत नाही, दाखला मिळतो. आणि तो तहसीलदार ऑफिसला मिळतो. मिळतो. तहसीलदार. ओके. पुढचा सर प्रश्न असा आहे, कुळात गेलेली जमीन परत मिळवता येते का? हा फार डीप विषय आहे खरं तर अजयराव साहेब, पण तरी पण कुळ कायद्यामध्ये आता हा प्रश्न कदाचित मालकाने विचारलेला असावा असं गृहीत धरतो मी, कारण त्याची जमीन गेली कुळाकडे, है ना. कुळ कायद्याअंतर्गत प्रोव्हिजन अशी आहे की कुळाचं नाव ज्यावेळी 7/12ला लागतं तेव्हा मालकाचं नाव ह्या भोगवटदार सदरामध्ये असतं, पण त्याचं कुळाचं नाव इतर हक्कामध्ये बाजूच्या कॉलममध्ये नाव दाखल होतं. तो कुळाचा संबंधित अधिकाऱ्याकडे म्हणजे तहसीलदारांकडे प्रकरण करून ते विक्री करून मग स्वतःच्या नावाने घेतो. आता जेव्हा विक्री होते तेव्हा तो पैसे भरतो आणि तो मालक होतो. मग मूळ भोगवटादारमध्ये मालकाचं नाव कमी होतं, 7/12 क्लिअर होतो आणि नुसतं कुळाचं नाव त्या ठिकाणी येतं, म्हणजे कुळ हा मालक झालेला असतो. पण त्याला कुळ कायदा कलम 43 नुसार वरती नि स प्र लिहिलेला असतो, त्याला भोगवटा वर्ग 2 म्हणतो आपण. त्या भोगवटा वर्ग 2 प्रकार लागला की त्याला नियंत्रित सत्ता प्रकार म्हणतात. ती जागा कुळाला त्याला कसण्याकरिता शासनाने अगदी माफक दरात दिली असल्या कारणाने ती कसण्याचा त्याला अधिकार आहे, तिचा वहिवाट करण्याचा अधिकार आहे.
पण ती त्याला कोणाला हस्तांतरित करायची असेल, विकायची असेल, तर त्याला रीतसर शासनाची, कलेक्टरची परमिशन घेऊन मग ती विक्री करायला त्याला अधिकार येतो. नवीन जी.आर. आल्याप्रमाणे 10 वर्षापूर्वीपेक्षा मागे जर कोणाच्या नावाने विक्री झालेली असेल, म्हणजे आता 2020 आहे समजा, तर 2010च्या आधीची जे काही कुळाची प्रकरणांमध्ये कुळाची विक्री झाली, त्याला आता परमिशन मागायची सुद्धा गरज लागत नाही हस्तांतरित करताना. त्यामुळे तो आता काय करतो की डायरेक्ट तलाट्याकडे जातो, 40-50 नजराना फी भरतो, पैसे भरतो आणि तो विकायला मोकळा होतो. म्हणजे भोगवटा वर्ग 1 जे लिहिलंय ते मोकळं होतं. आता ह्या मालकाला, ज्याला कुळाची जमीन पुन्हा घ्यायची आहे, त्याची आजची सातबारा काय आहे हे सातबारा व्यवस्थित सांगू शकेल की त्याला ती जागा परत मिळेल की नाही. समजा मी सांगितलेल्या सगळ्या स्टेजेस पार केल्या असतील, कुळाचं नाव मालक म्हणून झालं असेल, त्यांनी भोगवटा वर्ग 1 करून ती तिरायताला विकली असेल, अशा सगळ्या जर सबसिक्वेंट स्टेजेस झाल्या असतील तर ते परत लगेच मिळणं शक्य नाही. पण कुळ लागलाय आणि मालकाला असं वाटतं की हा कुळ बेकायदा लागलाय, म्हणजे यांनी काहीतरी थोडंसं मॅल प्रॅक्टिस करून, काहीतरी मॅनेज करून थोडंसं नाव लावलेलं आहे. त्या मात्र त्याचं जे नाव लागलेलं असतं, मी मगाशी पुन्हा मुद्द्यावर येतो, ते कुळ काढता येतं. कुळ कायद्याने झालेली विक्री ही जर कुळ लागतानाच जर बेकायदा लागला असेल, कुळाची विक्री जर बेकायदा झाली असेल, असं जर फेरफार नोंदीमध्ये दिसलं किंवा तहसीलदारांकडच्या त्या विक्री प्रकरणामध्ये जर असं आढळलं की याच्यात काहीतरी इलिगॅलिटी झाली, बेकायदा काहीतरी कारवाई झाली, तर त्या संदर्भात पुन्हा प्रांतांकडे आपल्याला अपील करून ती कुळाच्या नावे झालेली विक्री किंवा कुळ लागलेलं नाव आपल्याला काढता येतं. ओके. सो मंडळी, तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे की हे काय आहे प्रकरण आणि त्यासाठी काय करता येईल. साहेब, थँक्यू. या प्रश्नाचं उत्तर थोडं किचकट आहे, कारण हा विषयच थोडासा गंभीर आहे. पण तुम्ही अतिशय छान सविस्तर उत्तर दिलं. याच्यावर परत तुम्हाला काय प्रश्न असेल तर आपण शेवटी घेऊ. पुढचा प्रश्न आहे, ऑनलाईन मुळे झालेल्या चुकांची दुरुस्ती कशी केली जाते? हा, म्हणजे आता ऑनलाईनचं डाटा एंट्री करणारी जी लोक होती त्यांनी घाई गडबडीमध्ये आडनावांमध्ये, नावामध्ये काहीतरी स्पेलिंग मिस्टेक, म्हणजे मराठीत त्या अक्षरांमध्ये काही चुका केल्या आहेत. काहींची नावं लिहायची राहून गेलीत, काहींची वगळली गेलीत, अशा बऱ्याच त्रुटी होत्या. त्या आता हळूहळू शासन स्तरावरती त्या सगळ्या करेक्शन केलेल्या आहेत. आता बघा, आपल्याला सातबाऱ्यामध्ये, महसूल रेकॉर्डमध्ये, सातबाऱ्यामध्ये जर एखादी चुकी झाली असेल किंवा कुठल्याही रेव्हेन्यू रेकॉर्डमध्ये, तर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमामध्ये 155 कलमाखाली आपल्या तहसीलदारांकडे चूक दुरुस्ती, याला तांत्रिक चूक म्हणतात. तांत्रिक, आता तांत्रिक चूक म्हणजे टेक्निकल आहे, जे अजय रावच्या ऐवजी अजय असं झालं, अमुक असं झालं, किंवा माझं नाव चुकलं, हे तांत्रिक बाबी आहेत. ते एकदा आपण त्याला ऍफिडेव्हिटद्वारे आणि जर दाखवून दिलं तहसीलदारांना की ही तांत्रिक बाब आहे, तांत्रिक चूक आहे, असं दाखवलं तर त्यांना वाईड्स पॉवर आहेत आणि ते लगेच ते करेक्शनचे आदेश देतात. आपल्याला तहसीलदारांकडे जावं लागतं या गोष्टीसाठी. तहसीलदारांकडे जाऊन ही तांत्रिक चूक आहे, ही त्यांच्या निदर्शनास आणून तसा अर्ज करायचा, त्या पद्धतीने दुरुस्तीचं ते मंजूर करतात आणि तसा अंमल मग रेकॉर्ड सदरी होतो महसूलदार. ओके ओके, थँक्यू सो मच. एक प्रश्न वारंवार येतोय आणि तो प्रश्न असा आहे सर, की वारस आपण बोललो, पण वारस तपास एक असतो. वारस तपास म्हणजे काय? वारस कसा केला जातो? म्हणजे समजा असं होतंय, म्हणजे काय, जनरली काय झालंय की सातबारा माझं नाव नाही, मी वारस आहे त्या जमिनीचा, तो मला मग तो तपास करून घ्यायचा आणि नाव टाकून घ्यायचं आहे, तर काय प्रोसिजर आहे? या विषयात मी बोललो, मला आठवत नाही, परंतु वारस तपास करण्याची जबाबदारी खरी तर महसूल अधिकाऱ्यांची असते, तलाठी आणि लोकल लोकांची, एखाद्या व्यक्ती मयत झाल्यावर. पण आपल्याकडे ती केलं जात नाही, म्हणून आपण काय करतो, आपल्याकडे जनरल प्रॅक्टिस अशी आहे, ज्याचे वडील किंवा काही नातेवाईक मयत झाले, तो तसा लेखी अर्ज तयार करतो, त्यासोबत मृत्यूचा दाखला जोडतो आणि त्यामध्ये नमूद करतो की यांना खालील प्रमाणे वारस आहेत, विधवा पत्नी अमुक अमुक, मुलगा मुलगी, मुलगी मुलगी, जे काही नाव आपण नमूद करतो, आणि मग त्यांच्याकडे अर्ज येतो की वारस तपास करून आमची, म्हणजे मयताचं नाव कमी करून वारस म्हणून आमची नावं दाखल व्हावी. ती आल्यानंतर तलाठी चावडीवरती ती नोटीस लावतो, थोडीशी माहिती घेतो, गावामध्ये घेतात नाही घेतात इट्स अपार्ट, केली जाते. आणि मग तशी फेरफार नोंद घालण्याआधी, फेरफार नोंद टाकण्याआधी आपल्याकडे एक वारस रजिस्टर नमुना नोंदवही असते, त्यामध्ये तो मग वारसांची नोंद घालतो. त्यात कॉलम असतात की मयताचे नाव, मृत्यूचा दिनांक आणि वारसांची नावे,
खालीलप्रमाणे. मग ओके. कोण विधवा पत्नी, अमुक, मुलगा, मुलगी करतात. ती वारस नोंद एकदा झाली की त्या वारस नोंदीच्या अनुषंगाने फेरफार नोंद टाकली जाते. ओके. वारस नोंदीला सिंपल साधा एक अर्ज आपल्याला करायचा आहे. तर त्यासाठी काही तज्ञ व्यक्तीची पण गरज नाही. आपण तो अर्ज तलाठ्याकडे नेऊन दिला तर त्याच्यावरती पुढील कारवाई केली जाते. जस्ट तलाट्याकडे जरी नुसतं दिलं तरी हे काम होणार आहे. कामं होणार आहे, काही अडचणीचं नाही. ओके ओके ओके. इन शॉर्ट आपण तलाठी लेवलवर हे काम सुटेल असं आपण म्हणू शकतो. होय होय, वारस तपास त्या लेवललाच होतो, तिथे केला जातो, काय अडचण नाही. आणि जर आपण लक्षात जर तलाठ्याच्या आणून दिलं की बाबा मी त्यात आहे, माझं नाव टाकावं, हे तो तिथे करू शकतो. टाकावं म्हणजे पण समजा मी वारस आहे त्या, तुम्ही ते यादीत ते टाकलेलं नाही माझं नाव, तर सीन कसा आहे की मयत झाला, त्याने त्याची नावं टाकली, पण त्याचा जो भाऊ आहे पकडून चला, त्याचे 2 भाऊ असतील, 3 भाऊ असतील, कदाचित त्यातले 2 आले, एक येतच नाही, मग त्याची नावं जर नाही लागली आणि मग ते काका गेल्यानंतर पण कळतं नाही का की अरे म्हणजे आजोबा गेल्यानंतर काकांचे नाव लागले, आता ते आमच्या वडिलांचं नावच नाही लागले, तर आता आमचं नाव कुठे लावायचं असा एक प्रश्न येतो. एक्झॅक्टली. मी हा मुद्दा मागच्या वेळेस आपल्या सांगितला होता, तरी पण मी पुन्हा एकदा सांगतो समाधानासाठी. पुन्हा सांगतो. कसं आहे, आपल्याकडे मी एकत्र कुटुंब म्हटल्याप्रमाणे रामाचं नाव लागलं होतं. रामा मयत झाला, त्याला मुलं अ ब क ड ई, त्यापैकी कुटुंबाचा प्रमुख म्हणून एकट्याचं नाव लागलं. कालांतराने ब क ड ईची नावं फेरफारमध्ये आहेत, पण 7/12 दिसत नव्हती, अचंच नाव होतं. अमयत झाला, अच्या मुलांनी साहजिक अर्ज केला आमचा वारस तपास व्हावा. अमयत, त्यांना मुलगी ए बी सी डी अशी नावं लागली. आता ह्यांच्या ज्या निदर्शनास आलं की अरे माझं तर वडिलांचं नाव फेरफार नोंदीला आहे, पण 7/12 नव्हतं, आमचा वारस तपास झाला नाही. तर ती फेरफार नोंद आणि 7/12 काढून मृत्यूचा दाखला जोडून जर त्यांनी तसाच सेम अर्ज तलाठ्याकडे दिला की जरी 7/12 वरती याची नोंद नाव आढळून येत नसलं तरी फेरफार नोंद अमुक अमुक मध्ये माझ्या वडिलांचं चुलत्यांसमवेत नावं दाखल आहेत, तरी त्यांचं नावाचं ते मयत असल्याने त्यांचा वारस तपासून आमची नावं 7/12 रेकॉर्डला 7/12 सदरी सुद्धा दाखल करण्यात यावी वारस तपास करून असा अर्ज दिला, तर ते पण लावलं जातं. त्यात काही फार मोठा विषय नाहीये, पण त्यासाठी त्याच्या वडिलांचं आजोबांचं कोणातरी नाव असायला हवं आणि त्याची वंशावळ साबित करणारे काहीतरी पुरावे आपण दिले पाहिजे. मग हे असं आपण किती मागे जाऊ शकतो, म्हणजे वडिलांचं, आजोबांचं का पंजोबांचं, असं काय त्याला काय नियम वगैरे काय आहे? नाही, अगदी तुमचं जो जिथपर्यंत असेल. मी तुम्हाला सांगितलं 1840 पर्यंत रेकॉर्ड आहे. जंगल खराडा, बऱ्याच लोकांनी नावं ऐकली पण नसतील. जंगल खराडा एक शब्द कायम येतो, राईट? जंगल खराडा खूप जुना आहे, ते भरपूर रेकॉर्ड आहे, असं म्हणजे सांगेन तेवढं कमी आहे. त्यात समजा एखाद्या आजोबाचं नाव सापडलं किंवा पंजोबाचं सापडलं, ठीक आहे, आणि दरम्यानच्या काळात मग बाकीच्यांची नावं लागली नाही, तर मी काय करेन की माझ्या पंजोबाचं नाव जंगल खराड्याला किंवा जुन्या रेकॉर्डला दिसून येते, पण कालांतराने वारस तपास होताना माझ्या पंजोबानंतर एकाच आजोबाचं नाव लागलं, माझ्या आजोबाचं लागलंच नाही. ते दोघं सख्खे भाऊ होते. असं पुन्हा जर आपण ते साबित करू शकलो तर साहजिक आहे आपला वारस तपास होणार, आपली नावं दाखल होतील, पण याला वंशावळ साबित करण्याची जबाबदारी आपल्यावर असते. अच्छा. की पंजोबाचा मुलगा आजोबा तो कसा, त्या आजोबाचा ते दोघं भाऊ होते, पैकी एकाच नाव लागलं, आणि मग त्या आजोबाला माझे वडील मुलगा आणि त्यांना मी मुलगा, असं ते आपल्याला सिक्वेन्स साबित करणं गरजेचं आहे. पण हे साबित करण्यासाठी आपल्याला डॉक्युमेंट हाच एक पुरावा असणार आहे की गावचे काही लोक, प्रतिष्ठित लोकांचा विचार कागदोपत्री पुराव्याला धरला जातो का? नाही, कागदोपत्री पुराव्याला फार महत्व आहे. म्हणजे आता बघा, मी एक्झाम्पल देतो. पंजोबाचं नाव लागलं, त्यानंतर एका आजोबाचं नाव लागलं, माझ्या आजोबाचं नाव लागलं नाही, ते सख्खे भाऊ, 2 आजोबा माझे, पण मोठ्या आजोबांचंच नाव लागलं, म्हणजे माझ्या चुलत्या आजोबांच्या भावाचं. प्रूव्ह कसं करणार की बाबा हे आजोबा सख्खे भाऊ आहेत? एक्झॅक्टली मला म्हणायचं, तुमच्या आजोबांचं काही जर रेकॉर्ड सापडलं तर त्यात त्यांच्या वडिलांचं नाव असणार ना. अच्छा. आजोबा मध्ये पंजोबाचं नाव आणि नाव. अच्छा. बट तुम्हाला हेच सांगायचंय की ज्याचं नाव लागलं त्याचे वडील आणि माझे आजोबा त्यांचे वडील म्हणजे आमचे पंजोबा हे एकच इसम आहेत. फार फार तर आपल्याला ऍफिडेव्हिट द्यावं लागतं स्वतःच की हे जे रामजी नाव लिहिलेलं आहे हे माझे आजोबा आहेत, त्यांचे हे पंजोबा आहेत, हे माझे चुलते म्हणजे माझ्या आजोबांचे भाऊ आहेत. अशा प्रकारचं सविस्तर नमूद केलेलं, वंशावळ नमूद केलेलं आपण जर शपथपत्र सोबत जोडलं तर ते होतं. आणि कागदपत्र द्यायची मी सांगितल्याप्रमाणे, तेवढं जर आपण देऊ शकलो तर सोपं आहे. पण कागदोपत्री पुराव्याला फार महत्व आहे. आणि मूळचं रेव्हेन्यू रेकॉर्ड मध्ये जर तशा नोंदी असतील तर त्याला प्रिझम्पशन आहे ना, कायद्याचं गृहीतक आहे.
म्हणजे लक्षात आलं, समजा जर एका पुण्यातल्या जमिनीमध्ये वारसतापच ऑलरेडी झालाय, माझ्या वडिलांचा वारसतापच झालाय, आणि इकडे रत्नागिरीकडच्या जमिनीमध्ये वारसतापच व्हायचा राहिलाय, तर मी तिथली फेरफार नोंद जर मी आणली आणि यांना दाखवून दिली की ऑलरेडी झालेला आहे पण तो पुण्यात झालाय, तर इथं नव्याने करतील ते, पण त्याला पुरावा झाला ना की हेच ते वडील, हेच ते आजोबा, हेच ते पंजोबा करता येईल. कनेक्शन तर तुम्ही दाखवू शकता. बरोबर. सुपर सुपर सुपर. पुढचा प्रश्न आहे की आणेवारी म्हणजे काय आणि ती कशी मोजली जाते आणि कशी आखली जाते? खरं तर आणेवारी हा विषय संपलेला आहे, म्हणजे आता ह्या करंट स्टेटसला, कायदेशीर, या स्टेटसला आज रोजीला त्याला कायदेशीर व्हॅल्यू काही नाही. फक्त विषय असा आहे की ती मोघम हिस्सा त्या माणसाचा किती आहे ही दर्शवण्यासाठी ती आणेवारी वापरली जायची. म्हणजे आता 3 भाऊ आहेत समजा, 5 आणि 4 पै, 5 आणि 4 पै, 5 आणि 4 पै, जे काही हिस्से लावायचे पूर्वीच्या म्हणण्याप्रमाणे. आणि पै हा विषय तेव्हा गेला, खरं तर आता नाहीच आहे, पण 1/3, 1/3 जे काय असेल ते. तर जुजबी त्या माणसाची आज रोजीची ही काय म्हणजे हिस्सा काय हे दाखवण्यासाठी केलं जायचं. आता तुम्ही नवीन सातबारे बघा, त्याच्यावर आणेवारी दिसणार नाही तुम्हाला, त्याच्यामध्ये क्षेत्र दर्शवलं जातं. म्हणजे 3 भावांचे, समजा मी मगाशी म्हटल्याप्रमाणे, मागच्या याच्यामध्ये म्हटल्याप्रमाणे 3 भावांचं जर हे असेल रेकॉर्ड, म्हणजे 50 गुंठे असतील, तर ती जी काही 12-12.5 जे काही गुंठे असतील ते प्रत्येकासमोर ते लिहिलं जातं हेक्टर आर आणि पॉइंट मध्ये 0-12-50 माझ्या नावासमोर लिहिलं जाणार. म्हणजे माझ्या 5 भावांचे माझ्या असतील तर ते भावांच्या समोर लिहिले. आणेवारी गेली त्याच्या खाली बरोबर शेवटच्या नावासमोर ते लिहिलं जातं. नवीन सातबाऱ्यामध्ये आपल्या लक्षात येईल बघा, नावासमोर आणेवारी न लिहिता क्षेत्र लिहिलं जातं, ज्याच्या त्याच्या हिश्श्याप्रमाणे क्षेत्र लिहिलं जातं. आता हे का लिहिलं जातं तेही सांगतो तुम्हाला, की प्रत्येक वेळेस माणसाला न्यायालयात जाऊन लगेच लागलं म्हणून ते आणेवारी किंवा त्याची हिस्सेवारी आणता येणार नाही करून, म्हणून हे मोघम प्रमाणे दिलेलं असतं. म्हणजे उद्या समजा खरेदी खत करायचं आहे, मला माझे 12.5 गुंठे विकायचे, तर त्या सातबाऱ्यावरती ती आणेवारीप्रमाणे माझा येणारा हिस्सा आणि क्षेत्र लिहिलेलं असल्या कारणाने मला खरेदी खत करताना परत शोधाशोध करायची गरज नाही किती हिस्सा आला, काय आला, माझं तर आणेवारी लिहिले. आता ई म्युटेशन जे मग मागच्या ह्याच्यामध्ये सांगितलं तुम्हाला की हल्ली ई म्युटेशन आले, त्याच्यामध्ये आता ते क्षेत्र तुमचं जर मॅच नाही झालं रेकॉर्ड सदरी, तर तुमची ई म्युटेशन पुढे जातच नाही, तुमचं खरेदी खत होणारच नाही. म्हणून ते सोयीस्करित्या ई म्युटेशन साठी ती क्षेत्र आता कन्फर्म करून टाकलेली आहेत, आणि त्या क्षेत्राप्रमाणे ज्याला त्याला आपापली खरेदी खत करणं किंवा आणखीन काही बक्षीस पत्र वगैरे वगैरे काय करायचं ते काय करायचं असेल वॉट एव्हर, त्याची म्हणजे आणेवारी या विषयाचा सोडून द्यायचा आपण, आपल्या येणाऱ्या हिश्श्याप्रमाणेचं क्षेत्र बस. ओके. पण जर मागे जर आणेवारी जात तर त्याचा उपयोग काय नाही, म्हणजे त्याच्यावर तुम्ही किती अभ्यास केला तर त्याचा आता उपयोग करंटली सिच्युएशनला काही नाही. हे बघा, समजा तत्कालीन तलाठ्याने माझं 5 आणि 4 पै असताना त्यांनी माझ्यासमोर 12 आणि 4 पै लिहिले, धरून चला, याचा अर्थ माझा हिस्सा वाढतो का हो? नाही ना. बायबरत आम्ही 3 भाऊ, बरोबर आलं की नाही, आम्ही 3 भाऊ, मग 3 भावांचे जर 5 आणि 4 पै, 5 आणि 4 पै, 5 आणि 4 पै असेल, तर मी कोर्टात उद्या गेलो आणि जर माझ्या नावासमोर 12 आणि लिहिले म्हणून मला 12 आणि द्या असं मागता येणारच नाही, कारण बायबर्थ माझ्या वडिलांना वारस आम्ही 3च भाऊ ना. जमिनीची हिस्से किती झाली पाहिजे? 3. क्षेत्रफळ भागिले 3 केले की येईल तो माझा हिस्सा. जर अदरवाईज काय मला मिळालं नसेल, म्हणजे मृत्यूपत्र अमुक तमुक ह्या गोष्टी नसतील, तर सहज वडील मेल्यानंतर भावांमध्ये बहिणींमध्ये तो समान हिस्सा होतो. सुपर 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 सुपर, मस्त मस्त मस्त. सो म्हणजे या प्रश्नाचं आपल्याला उत्तर मिळालेलं आहे. पुढचा एक करंट प्रश्न आहे, जरा वेगळा वाटला मला. वंशावळ कुठे आणि कशी मिळवायची, असं काय असतं काय? म्हणजे वंशावळ कुठे आणि कशी मिळवायची? वंशावळ ही काढावी लागते एक, कुठे त्याची नोंद असते कुठे? नाही, कसं असतं आता तुम्ही ती चुकीची आहे की बरोबर हे आपण ठरवायचं. पण जेव्हा आपण 1952, 1900 फार 1800 पासून किंवा 1840 पासूनचा रेकॉर्ड समजा जेव्हा काढतो, फेरफार नोंदी काढतो, त्या फेरफार आता टायटल सर्च विषय बरोबर तुम्ही बोललात. आता टायटल सर्च आम्ही कसा करतो, तर आम्ही जुन्या 30 वर्षाच्या सगळ्या फेरफार नोंदी काढतो आणि मग त्याचं सुरुवात करतो की रामा. तुम्ही सुरुवात करा ना, टायटल सर्च म्हणजे काय आणि तो का काढला जातो आणि मग त्याची सुरुवात सांग, म्हणजे आपला प्रश्न तिथेच कव्हर होऊन जाईल. बरं, चला विषय मोकळा होऊन जाईल. टायटल सर्च हा विषय म्हणजे त्याच्या मालकीची वैधता शोधणारा रिपोर्ट आहे.
म्हणजे आता तुम्ही समजा अजयराव एक जागा घ्यायला खेडमध्ये आला आणि तुम्ही म्हणतात साहेब मी ही जागा घेतोय, पण खरोखर ही जागा मी घेण्या इतपत ही लायकीची जागा आहे का? त्याच्यावर जे सातबाऱ्यावर लिहिलेले मालक आहेत ते तेच मालक आहेत का? त्यांची खरोखर मालकी आहे का? या व्यतिरिक्त कोणी आणखीन वारस आहेत का जी चुकून राहिली गेली असतील? ह्या सगळ्याचा शोध घेण्यासाठी जेव्हा ते वकिलांकडे येतात तेव्हा आम्ही जुन्या 30 वर्षाची फेरफार नोंदी काढूनच सुरुवात करतो की पहिलं नाव कुणाचं आलं, मग दुसरं कुणाचं आलं, मग ते वारस तपास होताना वारस तपास रजिस्टरला जी नावं आहेत तीच नावं फेरफारला आली का? मग तीच फेरफार नोंदीची नावं सातबाऱ्यावरती चढवली गेली का? मग तो कधी मयत झाला, त्याचा वारस तपास, पत्नी, किती मुलं होती, ह्याची वैधता शोधणं म्हणजे टायटल सर्च आहे. आणि आता तुम्हाला जर वंशावळ काढायची असेल जुनी, तर जेवढ्यात जुनं रेकॉर्ड तुम्ही काढाल त्याच्यामध्ये तुम्ही फेरफार नोंदी काढलात की तुम्हाला लक्षात येईल मुलगा कोण, आजोबा कोण, पणजोबा कोण, त्याला मुलं किती होती, काय होती शोधता येते. त्यामुळे ओके. वंशावळ मी सांगेन ती ना, वंशावळ मी सांगेन ती, पण साबितकारीची जबाबदारी माझी आहे ना. मग डॉक्युमेंटरी एव्हिडन्स मला द्यायचा असेल तर रेव्हेन्यू रेकॉर्ड इज द प्रामा फेसा एव्हिडन्स की हे बघा माझ्या आजोबांचं नाव रामा, त्यांना ही 5 मुलं अ ब क ड ई. सो हा जो टायटल सर्च आहे हा जेव्हा आपण म्हणतो म्हणजे आता जसं एक उदाहरण तुम्ही सांगितलं विषय निघाला त्यानुसार, तर टायटल सर्च हा का शोधला पाहिजे म्हणजे आता तो आपला झाला विषय का शोधला पाहिजे किंवा मी ही जमीन घेतोय, पण हे कुठे केलं जातं काम, हे काम कोण करतं, कुठे केलं जातं? हे बघा टायटल सर्च वकील देतात, अन्य कोणी लेख देत असतील तर माहित नाही, पण कायदेशीर तज्ञ आहे तो देतो सर्च. त्याच्यामध्ये सर्च का घ्यायचा हा ऍडव्होकेटच ऍडव्होकेट म्हणजे अन्य लोक देत असतील आय डोंट नो, पण वकीलच देतात. तसा आहे का, तसा त्यांचा काय म्हणजे टायटल सर्च नाही, टायटल सर्च वकीलच देतात, वकील देतात. त्याची एक लायबिलिटी अशी असते वकिलांवरती की सर्च देताना गेली 30 वर्षाची सगळी आम्ही हिस्ट्री लिहितो, कोण मयत, त्याचा मुलगा बिलगा सगळं लिहितो. सब रजिस्टर कचेरीमध्ये 30 वर्षाचा आम्ही सर्च घेतो जाऊन की याच्यामध्ये खरोखर कुणी कुणाला हस्तांतरित केलंय का, दरम्यानच्या काळात कुणी साठे करार करून दिलाय का, कुणी बक्षीसपत्र केलं होतं का, ही मिळकत करता करता कुठल्या बँकेला कर्ज देऊन गहाण ठेवलेली आहे का, म्हणजे ही जमीन निर्वेद आहे, निर्वेद, आणि असलेला मालक हा खरोखर मालक आहे, ह्याची आम्ही शोध घेतो. म्हणजे आता बँकेसाठी सर्च रिपोर्ट फक्त काढला तो असं लोकांचा गैरसमज आहे, पण बँक का करते सर्च रिपोर्ट? कारण त्यांना त्यांच्या पॅनलच्या ऍडव्होकेट कडून एक काहीतरी रिस्पॉन्सिबिलिटी, एक सर्टिफिकेट लागतं, टायटल सर्च लागतो की ही जागा प्रॉपर आहे, हिच्यावरती अन्य कोणत्या बँकेचा बोजा नाही, ती कुठली जोखमीत अडकलेली नाही, आणि जो माणूस तुम्हाला घाण देतो तो खरोखर मालक आहे, भोगवटावर, ह्याची शहानिशा करायला ते आमच्याकडे सर्च करतात. पण हे फक्त बँकांपुरती मर्यादित पाहिजे का? नाही. सुज्ञ माणसाने एखादी मोठी ह्यूज इन्व्हेस्टमेंट करताना आपण काय होतं माहितीये का, येतो धावत एखादा जमिनीचा एजंट बघतो, तो सांगतो साहेब हे 4 वारस आहेत, तुम्ही खरेदी खत मारून टाका, विषय मोकळा करा, 5-10 लाख रुपये खर्च करतो, निघतो. कालांतराने त्याची बहीण येते आणि मग हरकत घालते किंवा दावा करते की ह्या 4 माझ्या भावाने जी विक्री केली ती चुकीची आहे, कारण मी त्यांची बहीण आहे आणि माझी कुठे खरेदी खतावर सही नाहीये, त्यामुळे हे बेकायदेशीर खरेदी खत आहे किंवा ते माझ्या इच्छेवर बंधनकारक नाही. आणि मग ही लायबिलिटी येते, मग लिटिगेशन होतं, आणि त्याच्यात मग भविष्यात 2-5 वर्ष 10 वर्ष घालवण्यापेक्षा हाच जर आपण खरेदी व्यवहार करण्याआधी जर सर्च रिपोर्ट घेतला तर मला कळतं ना मी या जागेत पैसे टाकायचे की नाही, आणि खरेदी खत करताना किती माणसं समोर हजर असली पाहिजेत हे आमच्या रिपोर्टमध्ये येतं. त्यामुळे तुम्हाला सोपं जातं की हे खरेदी करायचं असेल तर ही माणसं आहेत, तुम्ही मालकाला सांगता बाबा रे वकिलाने सर्च रिपोर्ट दिलाय त्यामुळे ही 10 नावं लिहिली आहेत, तुम्ही 7 6 असू देत, पण ही 10 नावं जी लिहिलेली आहेत ही 10च्या 10 माणसं मला खरेदी करताना पाहिजे, तर मी तुझ्यासोबत व्यवहार करेन, नाही तर करणार नाही. सोपं. येस. सो मंडळी तुमचा हा प्रश्नाचं उत्तर मिळालं एकदम परफेक्ट, आणि का करायचंय तुम्हाला हे देखील समजलंय. पुढचा प्रश्न याच्यामध्ये एक रनिंग मध्ये मला इंटरेस्टिंग वाटला की आजकाल ह्या ऑनलाईन जी कामं चालली आहेत या ऑनलाईन मध्ये एक्झॅक्टली काय काय कामं होतात. म्हणजे आता आपण एक प्रश्न असा आला की मयत व्यक्तीचं नाव कमी करायचं आहे, वारसचं नाव नोंद करायचं आहे, हे सगळं ऑनलाईन होतं का आता? अजून झालं नाही. आता पहिला 7/12 ऑनलाईन झाला, आता दुसऱ्यांदा फेरफार नोंद ऑनलाईन झाली, मी मागच्या सत्रात बोलल्याप्रमाणे, आणि ह्या बाकीच्या गोष्टी अजून ऑनलाईन नाही. फॉर्म सगळे रेव्हेन्यू डिपार्टमेंटने ऑनलाईनला अवेलेबल केलेले आहेत, पण ऑनलाईनची प्रोसिजर अजून तरी माझ्या माहितीप्रमाणे कोकणामध्ये वारस तपास ऑनलाईन झालेला मी ऐकिवात नाही, पाहिलेला नाही. सो मंडळी ऑनलाईन मध्ये फक्त 2च गोष्टी सध्या होत आहेत, एक 7/12 आणि दुसरं
फेरफार एवढंच तुम्ही ऑनलाईन काढू शकताय. बाकीच्या गोष्टी तुम्हाला लिगली तिथे जाऊन त्या मिळवायच्या आहेत. राईट सर? बरोबर. ओके, आपण पुढच्या प्रश्नावर जाऊया साहेब. पुढचा प्रश्न आपल्याकडे आलेला आहे, असत्ताक जमीन प्रकार म्हणजे काय? हा प्रश्न पण मी पण शब्द नवीन ऐकला, तुमच्यासाठी काय नवीन आहे? काय असत्ताक जमीन प्रकार, असत्ताक. मी हा प्रश्न मगाशी तुम्ही जेव्हा पाठवलात मला तेव्हा मी वाचण्यात आला. असत्ताक प्रकार हा माझ्या या आताच्या 20 वर्षाच्या वकिलीमध्ये मी लिगली कुठेही वाचलेला नाही. अच्छा. नियंत्रित सत्ता प्रकार मी समजू शकतो, जो मगाशी तुम्हाला निसर्ग सांगितला. असत्ताक प्रकार सातबाऱ्यावर कुठे लिहिलेला आहे किंवा असा प्रकार, असं माझ्या वाचण्यात नाही. इफ आय एम नॉट रॉंग. मला वाटते हा प्रश्न आहे कोकण विभागाच्या बाहेरून आलेला असावा. पॉसिबल आहे, कदाचित असेल, पण आपल्याकडे कोकणातल्या ज्या सातबाऱ्या त्याच्यावरती असत्ताक प्रकार आजपर्यंत मी माझ्या नजरेत आलेला नाही, वाचण्यात आलेला नाही. सब्जेक्ट टू करेक्शन, अजयराव सब्जेक्ट टू करेक्शन, त्या माणसाचा प्रश्न आहे, त्याला कुठे आढळला असेल आय डोंट नो, पण सब्जेक्ट टू करेक्शन माझ्या या एवढ्या वर्षाच्या वकिलीमध्ये मी असत्ताक प्रकार जमिनीचा वाचलेला नाही, पाहिलेला नाही, आणि मला न्यायालयीन कारवाईत कुठे आढळला नाही. नेक्स्ट. ओके, म्हणजे याचा अर्थ आपण असं समजू की हा प्रश्न किंवा आपल्या भागातला नाही असं पण म्हणता येईल, कारण कसं आहे की आपल्याला ऑनलाईन गेलंय. कारण दुसरा एक प्रश्न आला होता केसीसी, आपण एक तो विचारला होता, तर नंतर काही त्यांना उत्तर दिलं होतं किसान क्रेडिट सर्टिफिकेट, असं त्याचं केसीसीचा त्यांनी फुल फॉर्म सांगितला होता. नाही ते ठीक आहे, माझा 17चा विषय जमीन सातबारा आणि याच्याशी रिलेटेड आहे. त्याचं काय म्हणणं होतं, सातबारावर किसान क्रेडिट सर्टिफिकेट मिळवता येते का, हा त्यांचा सातबाराशी रिलेटेड प्रश्न होता. नाही, विषय लक्षात घ्या ना, ही जी स्कीम आहे शासनाची किसान क्रेडिट, ह्याचं नॉलेज मला असण्याचं काही कारण नाही. एक, त्यासाठी काय कागद लागतात हे माहित असण्याची मला गरज नाही, जबाबदारी नाही. त्यामुळे संबंधित ज्यांनी ही योजना शासनाने काढलेली आहे त्या ठिकाणी जाऊन जर आपण माहिती केली तर ते काय केवायसी काय तुम्ही म्हटलं त्या संदर्भात त्यांनी चौकशी करायची. मला त्या योजना शासनाच्या माहित असण्याचं काही कारण नाही, त्यामुळे मी त्यावरती माझं मत राखीव ठेवत आहे. ओके, लास्ट टाइम तुम्ही म्हणालात की ऑनलाईन फेरफार काढण्याची एक लिंक आहे, जरा ती परत जरा शक्य झाल्यास आठवणी जरा पाठवून द्या, लोकांचा एक प्रश्न आलाय, म्हणजे सजेशन. आपण मागचा जर आपण एपिसोड 17 पाहिला तर त्याच्यामध्ये मी ऑनलाईन टाकतो, पण त्यामध्ये एका कोणीतरी रिप्लाय दिला होता, एक मला वाटतं सद्गृहस्थ कोणतरी होते, त्यांनी टाकला होता, ते नाव टाकलं होतं, ते ऑड असल्या कारणाने मला ते सांगता नाही आलं, पण ठीक आहे, मी ते आपल्याला ही आता संपल्या मी तुम्हाला देतो, ते तुम्ही ऑनलाईन टाकून द्या. आणि शेती जमीन खरेदी करता शेतकरी दाखला लागतोच का, आणि लागतोच तर का लागतो, नसल्यास कसा मिळवायचा, एक प्रश्न. चांगला प्रश्न आहे, खूप चांगला प्रश्न आहे. शेत जमीन ही शेतकऱ्याकडून शेतकऱ्याकडेच हस्तांतरित होते, म्हणजे ज्याला शेतीसाठी पाहिजे त्यालाच ती शेतीची जमीन घेता येते किंवा त्या शेतकऱ्याला ती विकता येते. आता मी म्हटल्याप्रमाणे जर महाराष्ट्रातला एखादा सातबारा जर आपण आणला तर मला शेतकरी असल्याचा दाखल्याची गरज नाही, मी त्या खरेदी खताला नुसता तो सातबारा जोडला आणि मी माझ्या खरेदी खतामध्ये नमूद केलं की खरेदी घेणार सुद्धा हा शेतकरी असून त्याची मौजे काय वडखळ पुणे, जिल्हा पुणे येथे जमीन असून त्याचा सर्वे नंबर असा आहे, त्यामुळे मी शेतकरी आहे, त्यामुळे मी शेतजमीन विकत घेत आहे, असा जर सातबारा जोडला कुठलाही आपण आणलेला तर आपल्याला शेतकरी असल्याच्या दाखल्याची गरज नाही. शेतकरी दाखला कोणाला ज्याची ऑलरेडी सातबाऱ्यावरती नावं नाहीत त्यांना. आता त्याच्यानंतरचा सबसिक्वेंट त्यांनी प्रश्न जो विचारला की शेतकरी दाखला नसेल तर काय, आता ज्यांची नावं सातबाऱ्यावरती कुठेच नाहीयेत त्या माणसाला शेतकरी दाखला घेऊनच शेतजमीन खरेदी घेणं गरजेचंच आहे. कशाला शेतजमीन, अदरवाईज शेतजमीन शेतकरी असल्याशिवाय ती घेता येणार नाही, एक्सेप्ट ज्या आता मोठमोठ्या कंपन्या ज्या खरेदी व्यवहार करतात 500 एकर 600 एकर 1000 एकर, त्याला कलेक्टर जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेऊन ज्या ऍग्रिकल्चर फील्डमध्ये काम करणाऱ्या कंपन्या आहेत त्यांना परमिशन शासन देतं ना, गव्हर्नमेंट मंत्रालयातून पण परमिशन मिळते की 600 एकर 700 एकर आहे ना, म्हणजे आपल्या ऍग्रिकल्चर प्रोड्युसर ज्या फार्मिंग कंपन्या आहेत त्यांना मिळते परमिशन, त्या कंपन्या घेऊ शकतात. इंडिव्हिज्युअल कॅपॅसिटीमध्ये घेताना शेतकरीच असावा लागतो, त्या व्यतिरिक्त घेता येणार नाही आपल्याला. पण बिनशेती जमीन जर असेल, ती शेत जमीन नाही बिनशेती जमीन आहे, तर त्याला शेतकरी असण्याचं काही कारण नाही, एनिवन कॅन परचेस बिनशेती.
पण शेती जमीन शेतकरीच हवाय. मग येस येस येस, क्लिअर क्लिअर क्लिअर. थँक्यू भाऊसाहेब. पुढचा प्रश्न आपल्याकडे आलेला आहे की समजा एखाद्या माणसाने जमिनी खरेदी केली, म्हणजे वडील आहे आणि ते जमीन खरेदी करतायत, तर ते खरेदी करताना ते स्वतःच्या मुलीचं नाव त्यात जोडू शकतात का? आता खरेदी घेणार म्हणून किती लोकांचं नाव लिहिता येईल, ते शेतकरी असतील तर, बरोबर आहे. मग वडिलांना मागावून नाव टाकायच्या ऐवजी ज्यावेळेस खरेदी करत होते किंवा करत असतील तेव्हा जर त्यांनी आपल्या मुलीचं नाव खरेदी घेणार मध्ये टाकलं तर मागावून टाकण्याचं काही कारण राहणार नाही. लक्षात आलं? कारण राहणार नाही. राईट. आता आपल्याला हस्तांतरणाचा कायदा आहे. जमीन कुणी कुणाला हस्तांतरित करावी याचे काही मोड्स दिलेले आहेत ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट मध्ये. म्हणजे खरेदी खत, लीज, मृत्यूपत्राने वगैरे 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 ट्रान्सफर होतात. आता हे जे म्हणतात की वडिलांनी घेतली आणि त्यांना नाव घुसवायचं आहे, असं कसं घुसवता येईल ना डायरेक्ट? म्हणजे जमीन विकत घेतली वडिलांनी आणि आता त्यांच्या मनात आलं ह्यातल्या एका कुठल्या तरी मुलीला आपण आत घुसूया म्हणून हिचं नाव घुसवलं. घुसवायची अशी कायदेशीर पद्धतच नाहीये मुळात. हे जे काही पूर्वी केलं गेलंय ते चुकीच्या पद्धतीने केलं गेलं होतं. त्यामुळे त्यांना जर मुली समावेत जर ती नाव असावं मुलीची अशी इच्छा असेल तर खरेदी खत करताना इनिशियल स्टेजला खरेदी खतावरती वडील आणि मुलगी घेणार म्हणून केलं तर ऑटोमॅटिकली दोघेही खरेदी करतायत असं होईल. एक्झॅक्टली का असेल तर. आता ह्याच्यामध्ये सीन असा आहे, मला वाटतं यांचा म्हणजे प्रश्न जरा कठीण वाटतोय जरा. बघा प्रश्न कसा आहे, नवीन जमिनी खरेदी करते, मुलीचे नाव वडिलांसोबत जोडू शकतो का? मुलीच्या नावे कोणताही सातबारा नाही, जमीन खरेदी वडील करीत आहेत. हॅलो, प्रश्न ऐकला तुम्ही? हा ऐकला. विषय आता ऐकून घ्या. त्यांचा प्रश्न आता पूर्ण ऐकल्यावर तुमच्याही लक्षात येईल. त्यांना म्हणायचं आहे की मुलगी शेतकरी नाही, वडील खरेदी घेत आहेत. पण आता मला सांगा, वडील जर सातबाऱ्यावरती असतील तर वडिलांना जी मुलं आहेत ती शेतकरी कुटुंबातली झाली ना. अगदी. आपण आपल्याकडे पद्धत अशी आहे, कदाचित असं असेल की ते वडिलांचा पण सातबारा शेतकरी दाखला नसावा. मग असं असेल तर अडचणीचा विषय आहे ना. मग ते नाही होणार, तसं नाही होणार. मग तुम्ही तिची शेतकरी असल्याचा दाखला घेणं आणि मग दोघांनी शेतकरी दाखले घ्यावे लागतील, दोघांनाही घ्यावे लागतील. कारण ती ज्या अर्थी मुलगी म्हणतात त्या अर्थी ती कदाचित मॅरिड असेल. पण वडिलांनी शेतकरी दाखला घेतला म्हणून मुलीला शेतकरी डायरेक्ट असा अधिकार येत नाही ना. बघा, वडिलांचं नाव सातबाऱ्यात असेल आणि ही मुलगी असं आपण जर म्हटलं तर आपल्याला ती शेतकरी कुटुंबातली आली. खरं तर त्यासाठी सेपरेट आपल्याला हे घ्यायची गरज नाही, शेतकरी दाखला घ्यायची खरं तर गरज नसते. एक ऍफिडेव्हिट सुद्धा पुरतं. म्हणजे मी सर्वे नंबर अमुक अमुक या जागेमध्ये माझ्या वडिलांचं नाव दाखल आहे, मी त्यांची मुलगी आहे, पूर्वश्रमीची आणि अमुक 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 असं ऍफिडेव्हिट करायचं आणि मी त्यांच्या कुटुंबातली असून शेतकरी कुटुंबातली आहे म्हणून मी शेतकरी आहे म्हणून मी हे खरेदी खत करत आहे असं ऍफिडेव्हिट जोडलं तरी खरेदी खत होतात. काही ठिकाणी आता सब्जेक्ट टू करेक्शन, काही ठिकाणी शेतकरी दाखला आणल्याशिवाय सब रजिस्टर उभं पण करत नाही. आता हे ज्या त्या ठिकाणच्या ज्या त्या अधिकाऱ्यावर अवलंबून आहे ते ऍडजस्ट करून घेणं किंवा न घेणं. कायदेशीर बाब ही, मी आपल्याला कायदेशीर बाब सांगतो, माझ्या वडिलांचा जर सातबारा आहे तर मी शेतकरी कुटुंबातला आहे. दॅट्स ऑल. राईट. ओके ओके ओके. सर, यांनी एका व्यक्तीने भूलेख महाभूमी.gov.in मला वाटतं ही फेरफारची मला वाटतं साईट असावी. भूलेख महाभूमी.gov.in. बरोबर असंच नाव. जितेंद्र चाफेकर, उन्मेष देसाई दोघांनी ह्या लिंक शेअर केल्या. तुमचे फार फार धन्यवाद. इतरांना त्याची मदत झाली. येस येस येस. आजोबांनी जमिनीमधील 2 आंब्याची झाडे गहाण ठेवली होती, परंतु त्या समोरच्या माणसाने त्या सातबारामध्ये त्याचे नाव चढवलेले आहे, तर त्याचा नाव सातबारामधून कसा काढता येईल? वकील साहेब, काय कळलं तुम्हाला? आता मला सांगा, त्या जमिनीतली 2 झाडं गहाण ठेवली, हाऊ इज इट पॉसिबल? एक मग गहाणखत हे पर्सनल नॉलेज वरती किंवा काहीतरी इंडिव्हिज्युअल लेवलला गिव्ह अँड टेक झालेलं होतं असंच म्हणतात. हा, जागा आणि त्यावरची सर्व कलमे त्यांनी गहाण ठेवली, तसं गहाणखत केलं आणि मग तो गहाणखताद्वारे जमिनीमध्ये मालक म्हणून म्हणजे सातबाऱ्यावर आला तर हा प्रश्न वेगळा होऊ शकेल. आता जागेवरची 2 फक्त कलम गहाण दिली, हा त्यांचा इंडिव्हिज्युअल लेवलचा विषय असायला पाहिजे. मला वाटत नाही ते रेव्हेन्यू रेकॉर्ड मध्ये काही येईल.
ओके. हम्म. ओके. नाही ठेवता येणार. शेतकरी दाखल्याचा आत्ताच जस्ट आपला विषय झालाय. तर शेतकरी दाखल्याची काय व्हॅलिडिटी वगैरे अशी काय असते काय भाऊसाहेब? नाही, शेतकरी दाखला शेतकरी दाखला हयात आहे तोपर्यंत एकदा शेतकरी काढला दाखला की तो मिळाला. हा काही म्हणजे त्याला आपली काही जशी एक्सपायरी नाही. सर्टिफिकेट एखादी निघाली लिव्हिंग सर्टिफिकेट जी आहे ती जशी व्हॅल्युएबल झाली आपण तशीच कॅरी फॉरवर्ड झाली. एक्झॅक्टली. त्यामुळे शेतकरी आहे शेतकरी. एकदा दाखला मिळाला शेतकरी तो शेतकरी. बरोबर आहे. म्हणजे काही आहे म्हणून मी आला त्याच्यामुळे परत तो कॅन्सल होण्याचा प्रश्नच येत नाही. पण कारणच येत नाही असं हा. रद्द करण्याचं. आता त्यांनी समजा आता जमीन भूधारणा कायद्याप्रमाणे कमाल आणि किमान हा. एखाद्याला म्हणजे आता नवीन कायद्याप्रमाणे भूमिहीन होताच येत नाही तुम्हाला. म्हणजे तुमच्याकडे 10 सर्व्हे नंबर आहेत. 10च्या 10 तुम्ही विकूच शकत नाही. तुम्हाला शेतकरी राहावंच लागतं. म्हणजे तुम्ही भूमिहीन होता कामा नये. त्यामुळे एक तरी 7/12 आपल्याकडे शेवटचा राहतोच. त्यामुळे शेतीचा दाखला काढला तर तो त्याला पूरक असतो. त्यामुळे शेत जमीन त्याच्याकडे असते. शेतकरी असतो. त्यामुळे पुढचे व्यवहार करता मोकळे. साहेब दुसरा प्रश्न याच्या पुढचा असा आहे की बोला. 7/12चं शासकीय महत्व डेफिनेटली फार इम्पॉर्टंट आहे आणि याच्याबद्दल तुम्ही काय माहिती देऊ शकाल की 7/12चे शासकीय महत्व किती? मला वाटतं मागच्या वेळेस आपण इंट्रोडक्शनला बोललो होतो. 7/12 हा. का महत्वाचा आहे तो. त्यामुळे सगळ्या बाबतीत मी त्याच्यामध्ये आपण सांगितलं होतं. 7/12 काय आणि 7/12 का महत्वाचा त्याच्यामध्ये हे डिटेल उत्तर मध्ये आलं होतं. सांगितलं आपण. आले ना त्या सत्रात त्यांना Yes. मिळेल उत्तर. म्हणजे पण ते डॉक्युमेंट मध्ये महत्व म्हणजे तुम्हाला जमिनीवर काही करायचं आहे तर पहिला तो 7/12 तुमचा 7/12 काय मालकी सांगतो हे हक्काचा महत्व. दाखला. बस बस 7/12 त्याच्यावर जर जे तुम्ही दिसतंय तो तुमचा आरसा. राईट. शेत जमीन खरेदी करते 7/12 इतर कोणत्या कागदपत्रांची माहिती घ्यावी लागते का? काय करताना जर एखादी जमीन खरेदी करायची आहे तर 7/12 आपल्याला आपण चेक करतोय पण त्याच्या व्यतिरिक्त पण अजून काही गोष्टी चेक कराव्या लागतात का? आता 7/12 म्हणजे मालकी वैध आहे की नाही ती बघून घ्यायची. खरोखर तो मालक आहे विकायला तो लायबल आहे की नाही. तो निर्वेद आहे की नाही बघायचं. निर्वेद इन द सेन्स कुठे त्यांनी घाण ठेवलंय, जोखीम ठेवलंय, कुठे अडकवलंय, रजिस्टर घाण ते बघून घेणं. तिसरी गोष्ट भूमी अभिलेख कार्यालयाकडून त्याचा गडबुक नकाशा काढून खरोखर त्याला वाट आहे नाहीये. वाट दर्शवणारा एखादा नकाशा काढून बरोबर रस्ता आहे एखादा म्हटला हा रस्त्याला लागून प्लॉट आहे पण त्या शब्दावरती जाण्यात काय अर्थ नाही. मग रस्ता दर्शवणारा एखादा नकाशा तो काढून घेणं आपण. गडबुक नकाशा काढणं ज्याच्यावरून आपल्याला चतुःसीमा कळतात. त्याला लागून कोण आहे, दक्षिणेला कोण, उत्तरेला कोण, त्याच्यावर स्केल दिलेलं असतं त्याप्रमाणे किती क्षेत्र आहे हे प्रथम दर्शनी आपल्याला मोजता येतं. या सगळ्या गोष्टी आपल्याला म्हणजे खरेदी म्हणजे करताना 7/12 व्यतिरिक्त या सगळ्या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. ते काढावे आपण कागद. पुढचा प्रश्न भाऊसाहेब असा आहे माझ्या व्यक्तिगत नावे कुठल्याही प्रकारची जमीन अथवा 7/12 मध्ये नाव असल्याची माहिती माझ्याकडे नाही आहे. ओके. आणि ती मिळवण्याकरता कायदेशीर प्रक्रिया काय आहे? म्हणजे प्रश्न आला की बाबा हे सगळं माझ्याकडे काही नाही आता कायदेशीर मला हे मिळवायचं आहे तर बाबा याची काही प्रोसेस आहे का? कारण वडिलोपार्जित जमीन होती पण त्याबद्दल फारशी माहिती नाही किंवा कुठलीही कागदपत्र हाती नाही. आता या केसमध्ये ते मिळवता येईल का आणि ती कशी? हे बघा प्रत्येकाला एक मूळगाव असतं लक्षात घ्या. म्हणजे मी जरी आता इथलं असलं तर आता अजयराव तुमचं मूळगाव आंबोली आहे. तुमचं गाव आहे. तुम्हाला माहित आहे तुमचे वडील आजोबा त्या ठिकाणचे होते. त्या इसमाला जर माहित असेल संबंधितांना की पिंपरी चिंचवड मधला मी आहे की अमुक गावातला आहे की या गावात माझे कुठेतरी आजोबा होते, वाडा होता आमचा वगैरे, ते महसूल गाव शोधून एकदा काढलं आपण. महसूल गाव की माझं इथे कुठेतरी लिंक असण्याची शक्यता. तर तिथे गेल्यानंतर त्यांची वंशावळ जर त्याला माहित असेल तर तो अर्ज देऊ शकतो ना की बाबा अमुक अमुक अमुक, नसेल तर त्याचे वडील अमुक अमुक अमुक, नसेल तर आजोबा अमुक अमुक अमुक, नसेल तर पंजोबा नामे अमुक अमुक अमुक, रामा वगैरे वगैरे यांच्या नावे कोणताही खाते उतारा, खाते पुस्तिका या तहसील मध्ये या महसूल गावामध्ये असेल तर त्याच्या आम्हाला खाते उतारे मिळावेत असा जर आपण अर्ज दिला तर ते शोधतील आणि तलाठी सांगतील की या नावावरती आमच्या येथे कोणतेही खातेधारक म्हणून नाव नाही, कुठल्याही जमिनीमध्ये नाव आढळून येत नाही मिळणार. असेल तर कदाचित पंजोबांचं मिळेल, आजोबांचं मिळेल, पण कोणाची तरी लिंक सापडेल ना. आणि मग ते तुम्हाला खाते उतार देतील बाबा आमच्याकडे ह्या 5 पिढ्यांचं नाही दिसत आहे पण रामाजी अमुक 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 ह्या माणसाचं खाते उतारा होता म्हणजे खाते उतारा आहे आणि त्याच्या नावावर हे 4 7/12 दिसत आहेत.
एवढी जरी पुरेशी माहिती मिळेल तर त्याच्यावरून आपल्याला जुन्या सर्वे नंबरवरून नवीन सर्वे नंबर काढता येतील. मग जुन्या सातबाऱ्यावरून नवीन सातबारा काढता येईल आणि चालू सातबारा काढता येईल. मग आपल्याला कळेल की बाबा माझ्या पंजोबांच्या नावाने जागा एक सापडली किंवा 2 सापडल्या. आजही पंजोबांचंच नाव आहे. त्यामुळे आमची कुठे नावं लागली नाहीत. पण तो सातबारा जर एकदा का खाती उतारा मिळाला आणि जुना सातबारा मिळाला तर त्याच्यावरनं मग वारस तपास करून रितसर आपल्याला त्या मार्गाने जाता येईल आणि त्या जागेवरती आपलं नावं लावून घेता येईल. ओके. सो ज्यांनी कुणी प्रश्न हा विचारलाय, मी नावं मुद्दाम प्रश्नांची घेतली नाहीत, कारण कसं आहे की हे प्रश्न आहेत आणि तुमचे त्याच्यामध्ये अनेक आपण सगळेजण कार्यक्रम बघतोय आणि कोणाचाही त्याबद्दल वाद न व्हावा किंवा काही. पण हे प्रश्न आहेत आणि सगळ्यांना शिकवणार आहेत, म्हणून ते प्रश्न आपण सगळे घेतोय आणि नावं त्यांची घेत नाही. ज्याचा कोणाचा प्रश्न आहे त्यांना ती उत्तरं मिळत आहेत आणि त्यांनी ती उत्तरं समजून घ्यायची आहेत. पुढचा प्रश्न आपल्याकडे आलाय. माझ्या नावाने घरपट्टी येते, माझं नाव कुठल्या सातबारामध्ये आहे हे मला कसं कळेल आणि ही सातबाराची जमीन कुठे आहे, तिची हद्द काय, ही मला कशी समजेल? म्हणजे यांचं काय म्हणणं आहे की त्याला फक्त घरपट्टी येते एवढंच त्यांच्याकडे डॉक्युमेंट आहे आणि त्याच्या आधारे त्यांना त्यांची जमीन शोधायची आहे. इज इट पॉसिबल अँड हाऊ? चांगला प्रश्न आहे. हो, येस, व्हाय नॉट, एव्हरीथिंग कॅन बी पॉसिबल. प्रश्नच नाही आणि चांगला प्रश्न आहे. त्यांनी कौतुक करावं, कारण अशी अडचण बऱ्याच गावांमध्ये आहे. बऱ्याच जी कुटुंब 2-2, 4-4 पिढ्या गावामध्ये आलेली नाहीत ना, त्यांची जुनी घरं मोडकळीस आलेली आहेत, म्हणजे नामशेष झालेली आहेत. पण त्यांची चौथरा आहे म्हणून असेसमेंट लागलेलं होतं आणि नाव दिसतंय, अरे ह्या माणसाचं नाव आहे. आता गावातला कोतवाल आणि ग्रामसेवक, आता घरपट्टी ग्रामसेवकाशी संबंधित आली, जमीन तलाठ्याशी संबंधित आली. आता 2 वेगळे अधिकारी समजून घ्या. पण ग्रामसेवकाला जर तो असेसमेंट उतार आपण दाखवला तर तो आणि कोतवाल, म्हणजे कोतवाल हा तिथला लोकल अधिकारी, म्हणजे जो तिथं चावडीत असतो, त्याला ह्या जमिनींची इतंभूत माहिती आहे. त्या दोघांच्या मदतीने हे घर रेकॉर्डमध्ये कुठल्या जमिनीमध्ये उभं आहे हे जर आपल्याला माहिती काढता आली तर साहजिक आहे त्याच्या खालची जमीन आपली होती का ती शोधता येईल. कदाचित ती आपली निघेल, त्याचा सर्वे नंबर मिळेल. सातबारा मिळाला की ऑटोमॅटिकली तुम्हाला गडबुक नकाशा मिळेल. नकाशा मिळाला की तुम्हाला त्याच्या चतुःसीमा कळतील, आजूबाजूला कोण आहे ते टॅली करता येईल. आणि एकदा गडबुक नकाशा मिळाला की आपल्याला मोजणी करता येईल. साहजिकच आपली जागा मोजून घेता येईल, करता येईल. सोपं आहे. फंटास्टिक. सोपं आहे आणि परफेक्ट, जबरदस्त उत्तर दिलंय सरांनी. तुमचं काम झालेलं आहे. सातबारा नावावर आहे. ओके. त्यामध्ये एक घर आहे, ते पहिले काकांच्या नावावर. तुम्हाला हा प्रश्न रिपीट झाला आपला. आता हे सगळे प्रश्न झालेले आहेत जे आपल्या यादीमध्ये आले होते. आपल्याला 55 मिनिटं झालेले आहेत. आता जरा काही शॉर्ट प्रश्न आहेत ना, ते पटपट आपण जरा उडून टाकूया. इथे काय आलेले दिसत आहेत ते. आम्ही मुंबईला असताना एकत्रित जमीन चुलत भावाने खोट्या सह्या करून विकली, तो व्यवहार कायदेशीर होईल का? यावर बोलू का? हो, येस येस. मी आता प्रश्न सांगितला तुम्हाला. आता आपल्याला काय 5 मिनिटात हे प्रश्नाचं उत्तर आहे. माझ्या भावंडांनी, माझ्या त्या लोकांनी खोट्या सह्या केल्या आणि जमिनी विकली. आता हे उत्तर त्याच्यातच आहे. ते खरेदी खत बेकायदेशीर आहे, ते तुमच्यावर बंधनकारक नाही. त्यामुळे तुम्ही जाऊन जर साबित करू शकलात आम्ही या खरेदी खताला आलेलो नव्हतो, विक्री करताना या सह्या आमच्या नाहीत, असं जर साबित केलं तर ते खरेदी खत तुमच्यावर बंधनकारक नाही. अगदी. नेक्स्ट. देसाई साहेब, तुमचा प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे. नेक्स्ट आहे बरेच मेसेज पडलेत त्याच्यामुळे जरा. जमिनीचा सर्वे करायचे असेल तर तो कसा करायचा? गव्हर्नमेंटच्या कुठल्या ऑफिसमध्ये अप्लाय करावा लागतो? ऑनलाईन अप्लाय करायचा ऑप्शन आहे का? प्रायव्हेट सर्वे व्हॅलिड कन्सिडर केलं जातं का? बरेच प्रश्न एका प्रश्नात आहेत. मी थोडक्यात तो कव्हर करतो. मोजणी हा विषय पूर्णपणे सिटी सर्वे ऑफिसच्या निगडीत आहे. म्हणजे भूमी अभिलेख, लक्षात घ्या, भूमी अभिलेख सिटी सर्वे. आता तिथं त्यांना गेल्यानंतर मोजणीचे प्रकार आहेत. मोजणी कशासाठी करायची याला कारण आहेत. हद्द ठराव आहे, तातडीची मोजणी, अतिक्रमण आहे किंवा आणखीन प्रकार आहेत. आता ज्याला माहित नाही माझी जमीन कुठे, तो हद्दी मोजणी करतो. हद्द काय मोजणी,
म्हणजे हद्द काय म्हणजे मला दाखवून द्या माझी हद्द कुठून कुठपर्यंत आहे, मलाच माहित नाही माझी जमीन कुठे आहे. अशा प्रकारे त्या प्रकाराखाली तुम्हाला मोजणीचा अर्ज करता येतो. अर्ज त्यांचा एक ठरलेला फॉर्मॅट असतो, त्याच्यामध्ये तो भरावा लागतो, त्याला सातबारे जोडावे लागतात, त्याला चतुःसीमेला कोण माणसं आहेत त्यांची सातबारे काढावे लागतात, कारण मोजणी एका माणसाच्या अर्जावर होत नाही. लगतच्या हद्दीदारांना नोटीस काढावी लागते, त्यांचे पत्ते द्यावे लागतात, त्यांचे सातबारे द्यावे लागतात, आणि हे सगळं दिल्यानंतर ते मोजणी तातडीची हवी आहे तर त्याला काही रक्कम जास्त आहे, 2 महिन्यांनी पाहिजे असेल तर कमी आहे, 6 महिन्यांनी कमी आहे, ते पैसे भरायचे. मग मोजणीचे ते संबंधित लोक आपल्याला नोटिसा काढतात तारीख ठरवल्यावर. ती नोटीस आपल्याला जशी जमीन विकायला येते तशी लगतच्या सगळ्या हद्दीदारांना पाठवतात. जेवढी सातबार नावं आहेत त्या सगळ्यांना पाठवली जाते, कारण त्यांचं ऑब्जेक्शन येण्याची शक्यता ना उद्या हद्द कायम करताना. बरोबर आहे. आणि मग ठरलेल्या दिवशी तो येतो आणि मोजणी करतो. ही प्रोसिजर आहे. प्रायव्हेट सर्व्हे व्हॅलिड कन्सिडर केलं जातं का? हा, प्रायव्हेट सर्वेला कायदेशीर नजरेमध्ये तो तसं नाही म्हणता येणार, कारण प्रायव्हेट सर्वे करणारा प्रायव्हेट सर्वे करतो. त्याच्यानी फक्त आपलं समाधान होतं की ही माझी हद्द आहे, जुजवी हद्द मला कळली, मी व्यवहार Okay. करायला मोकळा, किंवा माझी बरोबर. खांब ठोकायला मोकळा, किंवा फेन्सिंग करायला मोकळा, हे त्यांचं Okay. समाधान झालं. प्रायव्हेट मोजणी कायद्याच्या दृष्टीने वैध नाही. ती Okay. काय म्हणजे कोर्टामध्ये उद्या गेला आणि मी प्रायव्हेट मोजणी केली होती, आता मला हीच जागा पाहिजे, इट्स नॉट व्हॅलिड. त्याला तुम्ही शासकीय मोजणी कराल, त्याला कायदेशीर वैधता आहे आणि त्याला प्रिझम्पशन आहे. जर शासनाच्या अधिकाऱ्याने जाऊन ती मोजणी केली तर ती जोपर्यंत चुकीची होत नाही तोपर्यंत ती वैध आहे असं धरलं जातं. ओके, येस. माझ्या आजोबांनी एका ठिकाणी 9 गुंठे आणि दुसऱ्या ठिकाणी 10 गुंठे जमीन आहे. आता जमीन आजोबांच्या नावावर आहे. आजी आणि एक काका वारलेले आहेत. आता मोठ्या काकांची मुलगी जमिनीमध्ये हिस्सा मागत आहे. आता वडील आणि छोटे काका यांची नावे सातबारावर लागलेली नाहीत. जी 9 गुंठे जमीन आहे ती वडिलांच्या नावावर करायची असेल तर काय करावे आणि सरांचा नंबर द्या. प्रश्न फार मोठा आणि लांबलचक आहे, तरी पण मला उमग जातो, पण पुन्हा पण ऐकण्यात वेळ जाईल. परत बोलू? तर चालेल, एकदा सांगितलं तरी पण मोठा आहे. स्पष्ट बोला जरा, मला आवाज येत नाही तुमचा. माझ्या आजोबांनी एका ठिकाणी 9 गुंठे दुसऱ्या ठिकाणी 10 गुंठे जमीन आहे. ओके, आजोबांची. आत्ता जमीन आजोबांच्या नावावर आहे. ओके. आजी आणि एक काका मला वारलेले प्रश्न आहेत. आला समोर, प्रश्न आला. त्यांनी कोणीतरी मयूर सुनीलरावने पाठवलंय. छान, अतिशय छान संकल्पना आहे. त्यांनी पाठवलं, जमीन आजोबांच्या नावावर आहे, आजी आणि एक काका वारलेले आहेत. आता मोठ्या काकांची मुलगी जमिनीमध्ये हिस्सा मागत आहे. आता तर वडील व छोटे काका यांची नावे सातबारावर लागलेली नाहीत. जी 9 गुंठे जमीन आहे ती वडिलांच्या नावावर करायची आहे, तर काय करावे लागेल? आता साहजिक आहे, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आजोबांनी ती जागा घेतलेली आहे किंवा त्या आजोबांच्या नावावरती आहे. आजी आणि एक काका वारलेले आहेत. ठीक आहे, वारस तपासाबद्दल त्यांनी काही लिहिलेलं नाही. काका म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे ते कदाचित काकांचं एकत्र कुटुंब, मी म्हटल्याप्रमाणे त्यांचं एकट्याचं नाव लागलं आणि वारस तपासून मुलगीचं कदाचित लागलं असावं, कदाचित असं दिसतंय. आणि काकांची मुलगी जमिनीमध्ये हिस्सा मागत आहे. आता काकांची मुलगी म्हटल्यावर तिचा अधिकार आला, ती हिस्सा मागू शकते. दुसरं, आता वडील आणि छोटे काका यांची नावे सातबारावर लागलेली नाहीत. आता याचा अर्थ वारस तपासाचा विषय आला निगडीत, की तुमचा जो आजोबांचा वारस तपास झाला त्याची तुम्ही ही काढा, म्हणजे फेरफार काढा, सगळ्या वारस तपास झालाय का बघा. कदाचित चुकून वारस तपास झाला असेल पण इकडे नाव आलं नसेल. आपण जो मागच्या सत्रामध्ये बोललो त्याप्रमाणे ती व्हेरीफाय करून घ्या. आणि जर चुकून सातबारावर यायचं राहिलं असेल तर तहसीलदारकडे अर्ज द्या आणि ती नावं सातबाराला त्याचा अंमल देण्याकरिता अर्ज करा. तुमची सातबाराला नावं लागतील. जी 9 गुंठे जमीन आहे ती वडिलांच्या नावावर करायची आहे, तर काय करायचं? आता ही जागा आजोबांच्या मालकीची आहे, त्यामुळे ती आजोबांच्या मालकीची जागा ही तुमचे काका, चुलते, तुमचे वडील अशा सगळ्यांमध्येच ती आलेली आहे. त्यामुळे तुमच्या एकट्या वडिलांच्या नावावर ती व्हायची असेल तर तुमच्या आजोबांनी त्यांना मृत्यूपत्र करून दिलं होतं किंवा नव्हतं, या सगळ्या गोष्टी शहानिशा करूनच तुमच्या नावावर करता येईल. अदरवाईज आजोबांची जागा सर्व चुलते आणि वडिलांमध्ये ती मालकी हक्काने येते, जर वारस तपासाने वारसाने येते, जर त्यामध्ये आजोबांनी यांच्या नावाने, वडिलांच्या नावाने काही मृत्यूपत्र वगैरे काही वेगळं काही केलं नसेल तर. ओके. आता बोलता बोलता एक नवीन प्रश्न तुमच्याकडनं झाला दिसतो. मृत्यूपत्रामध्ये ऍक्च्युली या गोष्टी काही करता येतात का अशा पद्धतीने?
हा म्हणजे कसं आता ती समजा त्या आजोबांनी ती 9 गुंठे जागा घेतली तर आता हे आपण एक्झाम्पल धरून चालू. ती बरोबर. त्यांची स्वकष्टार्जित आहे म्हणजे त्यांनी स्वतःच्या कष्टाच्या पैशातून ती 9 गुंठे जागा घेतली. हम्म. आता त्यांच्या लक्षात आलं की ही जागा बाबा रे मला पर्टिक्युलर एका माणसाला द्यायची आहे म्हणजे एकाच मुलाला द्यायची आहे, एका मुलीला बरोबर द्यायची आहे आहे. किंवा मला ती धर्मादाय संस्थेला दान करायची आहे. तर हेच राईट त्याची स्वकष्टार्जित जमीन असल्या कारणाने त्यांना वाटलं मला याच मुलाला द्यायची आहे तर ती देऊ शकतात पण त्यासाठी तुमचं मृत्यूपत्र हवंय आणि मृत्यूपत्र असेल तर ती मिळेल तुम्हाला किंवा त्यांच्या हयातीत त्यांनी बक्षीसपत्र करून एखाद्या मुलाला दिली तर देऊ शकतात ते याचा मुलीला अर्थ देऊ शकतात. वडिलोपार्जित मध्ये ते काय नाही करू शकत, पण त्यांनी ज्या काही जागा खरेदी केल्या आहेत त्या गोष्टींबद्दल त्यांचा अधिकार राहतो. वडिलोपार्जित मध्ये त्यांचा शेअरचा विषय येईल मग त्यांचा हिस्सा म्हणजे आपण म्हणतो ना आड्यात ते बुड्यात तसं हम्म. शेअर त्यांचा किती आहे त्याच्यावरती संबंधित राहील पण स्वकष्टार्जित जी जागा आहे तिची आपल्या मनाप्रमाणे त्याची विल्हेवाट लावायचा अधिकार आहे मृत्यूपत्राने ते देऊ शकतात पण आता मला ह्या वाटतं हा विधानाशी संबंधित नाही. एकंदरीत सगळ्या गोष्टीला तो येतो विषय, मला वाटतं ना साहेब. कुठला जसा 7/12 ही प्रॉपर्टी झाली म्हणजे जमीन जशी प्रॉपर्टी झाली त्या प्रत्येक प्रॉपर्टीला तो तसाच विषय येतो. होय होय म्हणजे विल हा विषय तिथे चालू झाला तिथून पुढे. एक्झॅक्टली आता ती मालकी कशी आली इथून ती सुरू होईल हा. त्याला मृत्यूपत्र करण्याचा अधिकार आहे का राईट केला राईट तर तो कायदेशीर आहे का राईट किती राईट लोकांवर तो बंधन काय वगैरे वगैरे तो इट्स अ म्हणजे किचकट ऍस्पेक्ट आहे तो प्रत्येक अशा उदाहरणावरती नाही तर तो डिटेलिंग केल्यानंतर आपण ठरवू शकतो त्यात मृत्यूपत्र वैध ठरेल नाही ठरेल वगैरे वगैरे. राईट 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 म्हणजे तो मृत्यूपत्र हा विषयच तिथून सुरू होतो जिथे त्यांचा अधिकार आला आणि मग तिथून एक्झॅक्ट पुढच्या गोष्टी सुरू एक्झॅक्ट जिथे मालकी आली तिथून सुरू होईल मी माझी तिथून जमीन सुरू काय होणार. करायची येस तिथून येस सुरू येस होणार. येस. बरं. मयत व्यक्तीचं नाव कमी वारस नोंद करणे आपण ऑनलाईन होता ते झाला प्रश्न. सर तुम्ही जरा मोबाईल तुम्ही स्वतः टाईप करा जरा पाठवा नंबर पाठवा जरा करता येईल का तुम्हाला, शक्य आहे? माझा नंबर जस्ट तुम्ही नंबर सांगा सगळ्यांनी. बरं ठीक आहे भाऊसाहेब चिकण्यांचा नंबर लिहून घ्यायचा आहे. सर नंबर सांगा. बर माझा नंबर 9822157038 असा माझा नंबर आहे. या नंबरवरती व्हॉट्सअप पण आहे. तुम्ही काही प्रॉब्लेम असेल तर त्याच्यावरती शेअर करा. माझ्या परीने मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न नक्कीच करेन. एक प्रश्न समोर आहे तुमच्या. हो घेऊया तो. पहिल्यांदा वेळेचं सगळ्यांना बंधन तुमचा नंबर सगळ्यांना मिळालेला आहे. जस्ट टाईप करा येस आणि कोणीतरी त्यांचा नंबर शेअर करा सगळ्यांसाठी. परत एकदा रॅन्डमली सांगून टाका. हा जो आता प्रश्न आलाय तो घेऊ का? परेश कदम म्हणून कोणीतरी पाठवलाय मला वाटतं. येस 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 60 माझ्या 60 वडिलांची दोन लग्न झाली लग्न झाले. होती तेव्हा आजोबांच्या सावत्र भावांची नावे लागली गेली. पण माझ्या आजोबांचे नाव लागले नाही म्हणून पुढे आमचे कोणाचेच लागले नाही. यावर काय करू? आता मागे सांगितल्याप्रमाणे पणजोबांना 2 आजोबा होते. तर आजोबांची म्हणजे आजोबा सावत्र आजोबा असले तरी ते वडील एकच आहेत त्यामुळे ते 2 पत्नीपासून झाले असले तरी ते आजोबाच आहेत. भाऊ आहेत सावत्र भाऊ असले तरी त्यांचा अधिकार आहे. ती लिंक आपण जशी मी मगाशी म्हटल्याप्रमाणे वंशावळीप्रमाणे जर आपण ती व्यवस्थित ही केली साबित केली तर ऑटोमॅटिकली आजही म्हणजे मला वाटतं हे जरी 50 वर्षांनी जरी तुम्ही काढलं प्रकरण तरी आता त्यांचं नाव लागायला काहीच हरकत नाही. फक्त आपण वंशावळ साबित करावी आपलं नाव लागेल. तुम्हाला फक्त ती गोष्ट प्रूव्ह करायची. एक्झॅक्टली. माझ्या 4 आत्यांची नाव 7/12 मध्ये आहेत. त्यात मृत आहेत. त्यांचे वारस बनवलेले आहेत. माझे वडील आता वारले आहेत. त्या 7/12 आता माझ्या या 7/12वर आता माझ्या आत्याची वारस सरतील का? मला त्यांच्या वारसांची एनओसी लागेल का? लागणार. 4 आत्यांची नाव 7/12 आहेत. त्या मृत आहेत सगळ्या. वारस तपास करायचा आहे तर त्या आत्यांची सगळी मुलं वारस सगळ्यांना घ्यावं लागेल. त्यांना नाही आणता आलं तरी तुम्ही अर्ज करू शकता आणि तुम्ही अर्ज करून त्यांना सामनेवाला म्हणून करायचं त्या अर्जात आणि महसूल रेकॉर्डवाले पाठवतील नोटिसा. खरोखर एवढे वारस आहेत का? वारस तपास करायला सगळ्यांना एकत्र आणा असं कुठं कायदाच नाही. एक माणूस वारस तपासाचा अर्ज करू शकतो पण त्यांना नोटिसा काढतील समोरच्या माणसानं. कोणाचं ऑब्जेक्शन आहे का? बाबा समजा एक ए नावाच्या आत्याला ही 3 मुलंच मी लिहिली माझ्या अर्जात लिहिताना माझ्या माहिती पण लिहिली कदाचित 4 असतील मी 4थं नाव सप्रेस केलं असेल. नोटिसा काढतील समोरची माणसं येतील शहानिशा होईल आणि मग नाव लागतं. सरकारवर टाकून द्या. सरकारने ते करून टाकायचं आणि आपलं काम होऊन जाणार. तेवढं करायचं. मस्त मस्त.
अं, कोणती त्या वकीलच्या भाषा माझी चुलती जनावर सर्व शेती आहे. हवे अजून खत फोडले नाही, तर ती आता आमची नावे ऍड करायला तयार आहेत. तर ती शेती व आमची नावे ऍड होऊ शकतात का? येस. हा समोरच्या पार्टीची मान्यता आहे चुलतींचं. अजून काय पाहिजे? त्यांचं म्हणणं आहे की हे माझे दीर आहेत, हे माझे दीराची मुलगी आहेत, आम्ही एकत्र आहोत. जमीन जरी माझ्या नावावर असली तरी यात आम्ही सगळे सहिस्सेदार आहोत. खातं अद्याप फोडलेलं नाही, सहिस्सेदार म्हणून त्यांची नावं लागतील. सोपं आहे. समोरच्याचं हेच नाही, काय ऑब्जेक्शन नाही. नेक्स्ट. सर, माझ्या आजोबांना 2 भाऊ आहेत, परंतु वडिलोपार्जित जागा सोडून वैयक्तिक जागा खरेदी केली, परंतु त्यांच्या भावाने वकिलांनी तलाठी ऑफिसर. मला वाटतं हा प्रश्न झाला आहे. झाला. विशाल कोथाड, तुम्ही मागच्या भागात बघा, या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. तर तुम्हाला हे प्रूव्ह करायचं आहे. फेरफार नोंदी काढा, प्रूव्ह करा, आणि तुम्ही हे करून घेऊ शकता, विषय सॉल्व्ह करून घेऊ शकता. आणि अधिक काही माहिती लागली तर आपला याच्यात भावाने वकील आणि तलाठी ऑफिसर यांना हाताशी धर. वकिलाला हाताशी धरणं एवढं सोपं नाही. वकील हाताशी धरेल सगळ्यांना. तलाठीचं काम आहे ते. कुणाचं असेल मला माहित नाही, त्यात मी पडणार नाही, पण इट्स नॉट सो इझी वकिलाला हाताशी धरणं. जर पडीक राहिली तर किती वर्षांनी सरकारी जमा होते? काय नियम आहे काय? पडीक जमिनीचा आपल्याकडे खत म्हणजे खतच्या खच पडलेला आहे, शासनाला काही पडलेलं नाहीये. सरकारने जमिनी ताब्यात घेण्याकरिताचा वेगळा कायदा आहे, आणि कुठली जमीन त्यांनी ताब्यात घ्यायची यासाठी स्वतंत्र त्याचं हे नियम. जनरली जंगलाच्या बाजूला असेल ती घेतात ना, पण सरकार असं नसतं ना, असं नसतं. समजा 10 पिढ्या कोणी नाही आलं तर किती लोकांच्या जमिनी अशाच बाजीराव पडून आहेत, ज्या वर्कसल आहेत, ज्या मी कसलेल्या पण नाहीत. म्हणून काय माझं रेव्हेन्यू माझं मालकी बदलणार आहे का? नाही ना. जागा जागच्या जागेवरतीच आहे, मालकी माझी आहे. आता ह्यांचं काय म्हणणं आहे, पडीक राहिली म्हणून सरकार ताब्यात घेतं का? तसं घेत नाही. शासनाला त्यांच्या प्रोजेक्टसाठी एक्सटेन्शन ऑफ गावठाण किंवा आणखीन काही करायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टी, शासनाची एखादी योजना आणायची आहे, प्रकल्प आणायचा आहे, तर त्यासाठी ती पडीक जमीन आहे या कारणास्तव त्या जागा ताब्यात घेईल. बाबा पडून आहेत, आम्हाला इथे प्रोजेक्ट उभा करायचा, पण दुसऱ्या पडून आहेत आणि मी आलो नाही म्हणून त्या शासन सरकार जमा होणार नाही. सर्च रिपोर्ट खरेदी खत केल्यानंतर वारसांचे वाद निर्माण होतात का? हो, होऊ शकतात. आता सर्च रिपोर्ट मध्ये फॉर एक्झाम्पल सांगतो मी. सर्च रिपोर्ट मध्ये आता ते मगाशी ज्यांनी लिहिलं होतं की सावत्र भाऊ म्हणजे 2 बायका. समजा रामाला 2 पत्नी होत्या, अ आणि ब, पण सातबाऱ्यामध्ये रामाची पत्नी अ चा वारस तपास झाला, मुलं लागली आणि खाली मुलं लागली, आणि 30 वर्षाची ही जेनिओलॉजी 30 वर्षाची अगदी क्लिअर आहे. आता मला सांगा, रेव्हेन्यू रेकॉर्ड मध्ये या दुसऱ्या पत्नीचा उल्लेखच नाही, लवलेशच नाही कुठे, बरोबर आहे? आणि ते मला माहित असण्याचं कारण नाही किंवा समोरच्या पार्टीला माहित नाहीये. मग अशा परिस्थितीमध्ये सर्च रिपोर्ट मध्ये जे अस्तित्वात नाही ते मी लिहिण्याचं कारण नाही, पण मी सर्च रिपोर्ट हा दिला. आता उद्या ह्या माणसाने हे साबित केलं की रामाला दुसरी पत्नी पण होती आणि तिचा मी मुलगा आहे, तो मागेल नाही हिस्सा. पण सर्च रिपोर्ट म्हणजे जे माझ्यासमोर आलेले कागदपत्र आहेत, मी जे 30 वर्षाची व्हॅलिड सर्च घेतला सब रजिस्ट्रार कचेरीत, त्याच्यात मला जे आढळलं ते मी लिहून दिलं. आता अशी जर काहीतरी फंकी पोझिशन झाली आणि जर ती आली तर काय वाद निर्माण होणार ना? आणि ज्याला करायचेच आहेत वाद, तो मी त्यांचा वारस आहे म्हणून सांगून करू शकतो. तसं नाही होणार नाही, तसं कोणी खात्री देणार नाही. सर्च रिपोर्ट घेतला म्हणजे भविष्यात मालकी कोणी चॅलेंज करणार असं गृहीत धरू नये. होऊ शकतं. बरोबर. फक्त कूळ लागलेल्या जमिनीच्या सातबारावर नाव असेल तर शेतकरी दाखला मिळेल का? हे सातबारा नाव म्हटलं तर मिळालंच पाहिजे. संपला विषय. कुळाची असो नाही तर वंश परंपरागत आलेली वडिलोपार्जित असो किंवा कशी मालकीची असो, होणार. सर, माझी आई आणि वडील 4 वर्षांनी निधन झाले. आता माझी बहीण मी राहत असल्या मुंबई घरातील अर्धा हिस्सा देण्यास सांगत आहे. हा वेगळा विषय वाटतोय जरा. माझ्या सातबाराच्या विषयाशी संबंधित नाही. आता माझी बहीण मी राहत असल्या मुंबई घरातील अर्धा हिस्सा देण्यास सांगितले आहेत, आणि तिने सेशन कोर्ट मी माझ्या कुटुंबातील
ठीक आहे गणेश पाटीलजी, आपण भाऊसाहेबांचा तुम्हाला नंबर दिलेला आहे, तुम्ही वैयक्तिक कन्सल्ट करा, तुम्हाला ते मदत करतील नक्की त्याबाबत. बरोबर सर? येस. सो अशा पद्धतीने आपण सगळ्यांची उत्तरं मिळवून दिलेली आहेत. ज्यांनी ज्यांनी मेहनत करून ते गुगल फॉर्म मध्ये आपले प्रश्न टाकले, त्याच्यामुळे मला ते प्रश्न घेणं सोपं पडलं. अदरवाईज तुम्ही बघितलं की याच्यामध्ये टाइमपास होतो. दुसरी गोष्ट, या कार्यक्रमाची माहिती तुम्हाला देण्यासाठी आम्ही असे अनेक मेसेज टाकतो, आणि त्या प्रत्येक मेसेजवर तुम्ही जर का तुमचा प्रश्न टाकला तर ते प्रत्येक कुठे जाऊन शोधायचं की तुमचा प्रश्न तिथे आलाय, तिथे आला, तिथे आलाय. ते कधी पण आपल्या मंचावर आपण एक गुगल फॉर्म सबमिट करतो, म्हणजे आपण तुमच्यासाठी शेअर करतो, आणि तो गुगल फॉर्म किती ठिकाणी जरी गेला आणि त्यात जर तुमची एंट्री झाली तर ऑटोमॅटिकली एका ठिकाणी सगळे ते प्रश्न जमा होतात. सो ऑलवेज जेव्हा जेव्हा मंच गुगल फॉर्म रिलीज करेल तेव्हा तेव्हा त्या गुगल फॉर्मला तुम्ही सपोर्ट करा, गुगल फॉर्मला तुम्ही प्रतिसाद द्या, त्याने जेणेकरून तुमची माहिती एका ठिकाणी कलेक्ट होईल आणि काम करणं आम्हाला सोपं जाईल. सो तुम्ही सर्वांनी मनपूर्वक हा कार्यक्रम पाहिलात, ऐकलात, सहभागी झालात, याबद्दल परत एकदा मंचाकडून तुमचे सर्वांचे हार्दिक आभार. आणि भाऊसाहेब, तुम्ही देखील हा जो काही वेळ काढून सलग तुम्ही 2 दिवस दिलेले आहेत,